आता आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना किती हप्ता आलेला आहे, त्याचबरोबर वरील हप्ता केव्हा येणार आणि सर्व महिलांना आलेला आहे का, आणि ज्या महिलांना हा हप्ता आलेला नसेल त्या महिलांनी काय करावे, ही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर जर सांगितले होते इतके आणि आले इतके, तर आता हप्ता लेट होण्यामागे कारण काय आणि KYC संदर्भात कोणती अपडेट आहे का, ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला जर विषय आहे तो बघितला की रुपये 4,500 की 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यावर किती पैसे आले आणि कसे चेक करायचे, ही माहिती आज आपण समजून घेणार आहोत. KYC पडताळणीनंतर राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. जर आपण बघितलं तर गुरुवारी संध्याकाळपासूनच अखेर लाडक्या बहिणींच्या मोबाईलवर लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाल्याचा मेसेज सुद्धा आलेला आहे. मार्च, एप्रिल आणि मे असे 3 महिन्याचा एकत्र हप्ता येईल असा अनेकांनी अंदाज सुद्धा काढलेला होता. आपल्याला माहिती महिलांचे हप्ते बाकी होते. मार्च, एप्रिल आणि मे असे 3 महिन्याचे हप्ते हे महिलांचे बाकी होते आणि बऱ्याचशांनी असं सांगितलं होतं की मार्च, एप्रिल आणि मे 3 महिन्याचा हप्ता आता जमा होईल. पण सरकारकडून फक्त बघितलं आपण तर मार्च, एप्रिल आणि मेचा हप्ता न जमा करता फक्त एकच हप्ता जमा करण्यात आलेला आहे. तो म्हणजे फेब्रुवारी 2026 मध्ये जर बघितलं आपण तर लाडक्या बहिणींना 1,500 रुपये आलेले होते. त्यानंतर 3 महिने उलटल्यानंतर सुद्धा एकही हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला नव्हता. एप्रिलचा हप्ता कधी येणार असा सवाल सुद्धा महिलांच्या खात्यामध्ये आहे, म्हणजे महिलांनी वर्तवलेला आहे. फक्त मार्चचा हप्ता हा महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. मग लाडक्या बहिणीच्या खात्यात एकच हप्ता जमा झाला की 2? तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना प्रति महिना 1,500 रुपये हे देण्यात येत असतात. मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान निधी दिली जातो. प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत हा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा सुद्धा केला जातो. राज्य सरकारकडून सुद्धा असे सांगण्यात आलेले होते. KYC आणि आर्थिक वर्ष यामुळे लाडकी बहीण योजनेची 3 महिन्यापासूनचे हप्ते हे जमा झालेले नव्हते. आपण जर बघितलं तर मार्च एंडिंग आणि एप्रिल एंडिंगच्या नंतरच हा हप्ता जमा होत असतो, परंतु 3 महिने उलटून सुद्धा महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले नव्हते. आता बऱ्याच ठिकाणाहून असे कळण्यात आलेले होते की एकाच वेळी 3 हप्ते नाहीतर 3,000 किंवा 4,500 हे महिलांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात. परंतु जर सत्य परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं तर लाडक्या बहिणींच्या खात्यात फक्त 1,500 रुपये जमा झालेले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये जी नाराजी व्यक्त झाली आहे. जर आपण बघितलं तर आज अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा झाल्याचा संदेश सुद्धा महिलांना प्राप्त झालेला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी आपले बँक खाते तपासून बघा. जर तुम्हाला हप्ता आला नसेल तर तुम्ही सुद्धा तुमचे बँक खाते तपासू शकता. यापूर्वी महिलांना 2 महिन्यांचे पैसे हे एकत्र जमा करण्यात आलेले होते. 3,000 रुपये कमीत कमी मिळतील असा सुद्धा महिलांच्या मनामध्ये एक शंका होती. कमीत कमी 3,000 रुपये तरी येईल, परंतु 3,000 रुपये सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आलेला नाही. जर आपण बघितलं तर 3,000 रुपये मिळतील ही आशा अपुरी राहिल्याने लाभार्थी महिलांमध्ये काहीशी प्रमाणात निराशा सुद्धा झालेली आहे. जर आपण बघितलं योजनेचे नियमाचे उल्लंघन लाभ घेणाऱ्या महिलांवर शासन ही डायरेक्ट कडक कारवाई करते. परंतु या योजनेतून अपात्र महिलांची नावे योजनेतून वगळल्यानंतरही जी महिला ज्या पात्र आहेत त्यांच्यामध्ये हप्ता हा जमा अजून सुद्धा सरकारने राहिलेला केला नाही. आता आपण बघूया की एप्रिलचा हप्ता केव्हा जमा होईल. राज्यातील पात्र महिलांच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे 1,500 रुपयाचा हप्ता जमा झालेला आहे. एप्रिल आणि मे महिन्याचे पैसे कधी जमा होणार असा सवाल पात्र महिलांच्या मनामध्ये आहे. जर आपण बघितलं तर अर्धा मे महिना आता संपलेला आहे. अशातच आता अद्याप 2 हप्ते हे महिलांचे बाकी आहे. मग जर आपण बघितलं तर मे महिन्याच्या अखेरीस एप्रिल आणि मेचा हप्ता जमा केला जाऊ शकतो असा सुद्धा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. बरं, KYC नंतर किती महिलांची संख्याही घटलेली आहे. KYC नंतर जर बघितलं आपण तर लाडकी बहीण योजनेची महिलांची पडताळणी झाल्यानंतर जर आपण बघितलं तर 70 लाख महिलांचा लाभ हा आता बंद करण्यात आलेला आहे. म्हणजे 1,500 रुपये ज्या 70 लाख महिलांची होती ते कायमचे बंद करण्यात आलेले आहे. म्हणजे 1,70,00,000 महिला आता फक्त पात्र राहिलेले आहे. 1,500 रुपयाचा लाभ हा बाकी 70 लाख महिलांचा वगळण्यात आलेला आहे. म्हणजे जर आपण बघितलं तर सरकारचे 10,000 कोटी वाचणार असल्याची सुद्धा माहिती समोर आलेली आहे. आता लवकरात लवकर या लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा जर आपण बघितलं तर एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता हा मेच्या लास्टपर्यंत जमा होऊ शकतो. ही होती संपूर्ण माहिती आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.